समाजात वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एकता, शांतता आणि भाईचाराचा ठाम संदेश देण्यासाठी सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र यांच्या वतीने नाशिक शहरात आक्रमक पद्धतीने एकता जनजागृती अभियान राबविण्यात आले। शहरातील शालिमार चौक, मेन रोड, भद्रकाली मार्केट आणि दूध बाजार या गर्दीच्या भागांमध्ये कार्यकर्त्यांनी फलक हातात घेत नाशिककरांना थेट संदेश दिला। धर्म वेगळे असू शकतात, पण देश आणि माणुसकी एकच आहे। या अभियानाद्वारे समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अप्रत्यक्ष इशारा देत सामाजिक सलोखा टिकविणे हीच खरी देशसेवा आहे, असे कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितले। नागरिकांनी देखील या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देत एकतेच्या संदेशाला पाठिंबा दिला। या अभियानात सकल मुस्लिम युवक महाराष्ट्राचे फहीम शेख, असलम खान, फिरोज खान, मिजान पिंजारे, राजू शेख आदी कार्यकर्ते सक्रिय सहभागी झाले होते। समाजात बंधुभाव आणि सौंदर्य टिकवण्यासाठी भविष्यातही अशा उपक्रमाची मालिका सुरूच ठेवणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले। रमजान के इस मुबारक महीने में हम इस्लाम की तरफ से जो एक संदेश है कि इस्लाम नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है, हिंदुस्तान हमारा, हम सब हिंदुस्तान में रहने वाले हर समाज के लोगों के साथ प्यार और मोहब्बत से रहना चाहिए। हर फेस्टिवल के अंदर, चाहे वो दिवाली हो, चाहे रमजान हो, चाहे क्रिसमस हो, एक दूसरे के बिजनेस को रिस्पेक्ट देते हुए एक दूसरे के साथ प्यार का व्यवहार करना चाहिए, प्यार से व्यापार करना चाहिए। यही मैसेज को आज हम इस पवित्र महीने के माध्यम से बाजारों में लेके चल रहे, ताकि हमारे भी मुस्लिम समाज के जो लोग हैं वो दूसरे समाज के लोगों से भी खरीदारी करें, वो लोग भी हमारे समाज के व्यापारियों से खरीदारी कर रहे हैं। जो आजकल माहौल बना है अपने अपने समाज का, अब उसको हम भेदभाव को नहीं मानते, हम सबको साथ में लेके चलने वाले इसको इस्लाम को मानते हैं और हम सब साथ में एक दूसरे के साथ में हमेशा प्यार से रहेंगे और व्यवहार भी करेंगे। येत्या म्हणजे आपला जो सण उत्सव साजरे होत आहे त्या उत्सवामध्ये रमजान ईद आलं, दिवाळी आलं, आपला गुढीपाडवा आला, तर जे काही आपला आपसामध्ये संबंधामध्ये काही जर का कधी ते द्वेष पसरवत आहे का या रमजान ईदची गर्दी यांच्याकडून करू नका किंवा गुढीपाडव्याची गर्दी यांच्याकडून करू नका, तर मी सर्व नाशिककरांना विनंती करतो की असं काही नाहीये। ते पण आपले जे आणि म्हणजे सर्व धर्म समभाव आपण जर कधी पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं काहीच नाही का या माणसाकडून खरेदी करायची नाही, या माणसाकडनं खरेदी करायची। लोकशाहीसाठी बंटी आढाव, नाशिक।